नमस्कार, मी शर्मिली माझ्या मोहिनी फूड अँड क्रिएशन चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. हिवाळ्यामध्ये आवर्जून केला जाणारा पदार्थ आज आपण बघणार आहोत. शरीराला एकदम ताकद आणि शक्तिवर्धक असा पदार्थ आपण बघणार आहोत. हिरव्या मुगाचे लाडू. त्यासाठी हिरवे मूग 1 वाटीभर घेतले आहे. डिंक घेणार आहोत आपण. सगळं 1-1 वाटीचं प्रमाण घेतलं आहे. वाटी थोडी कमी जास्त आहे, म्हणजे आपले हिरवे मूग आहेत ते जास्त प्रमाणात आहेत आणि बाकीचे ड्रायफ्रुट्स वगैरे आहेत ते अगदी थोड्या-थोड्या प्रमाणात आहेत. तूप आवर्जून घ्यायला विसरू नका. आपण आधी हिरवे मूग छान असे खमंग भाजून घेणार आहोत. मंद आचेवरच हिरवे मूग भाजून घ्यायचे. त्यानंतर ते गाठ करण्यासाठी एका ताटामध्ये ठेवून द्यायचे. हिवाळ्यामध्ये कसं होतं, आपल्याला जास्त करून ताकदीची खूपच गरज असते आणि त्यामध्ये असे जर पौष्टिक पदार्थ आपण खाल्ले तर आपल्याला सांधेदुखी, कंबरदुखी अजिबात होणार नाही. आपण आता ड्रायफ्रुट्सही तुपामध्ये छान असे तळून घेणार आहोत. आधी मी छान असे खमंग बदामही भाजून घेतले आहेत. आता आपण काजूही भाजून घेऊन नंतर डिंक छान असा तळून घेणार आहोत. ड्रायफ्रुट्स थोडेसे छान असे नितळण्यासाठी म्हणून एका आपण वाटीमध्ये काढून घेऊया आणि आपण आता नंतर ह्याची पूड करून घेणार आहोत. काजू आणि बदाम छान असे भाजून घेतले आहेत. आता डिंकही घेऊया आणि तोही छान असा भाजून घेऊया. डिंक थोड्या-थोड्या प्रमाणात छान असा तळून घ्यायचा, कारण कसं होतं एकदम जास्त जर घातला तर तो कच्चा तसाच राहणार आहे आणि नंतर आपण जेव्हा लाडू खाणार असतो तेव्हा तो दातामध्ये येऊन आपल्या दातामध्ये चिकटून जाणार आहे. त्यामुळे डिंक थोडा-थोडा करून भाजून घ्यायचा. कमी प्रमाणात तुपामध्ये भाजला तरीही चालू शकतो. बघू शकता मी कसा छान असा डिंक फुलवून घेतला आहे. थोड्या-थोड्या प्रमाणात भाजल्यामुळे तो अगदी हलका छान भाजला जातो. आता आपले मूगही गार झाले होते, ते आपण आता मिक्सरच्या जारमध्ये घेऊन छान असे बारीक त्याचे दळून घेणार आहोत. बघू शकता एकदम छान असं पीठ तयार झालं आहे. अगदीही जास्त बारीक न करता थोडंसं रवाळच मी पीठ ठेवलं आहे. आपण आता साखरही त्यामध्ये दळून घेणार आहोत. तुम्हाला जर गुळामध्ये लाडू करायचे असतील तर गुळामध्ये करू शकता आणि गुळाचा थोडासा पाक करून आपण त्यामध्ये हे सर्व मिश्रण वापरू शकतो. पण मला साखरेचे करायचे होते, त्यामुळे मी साखरही दळून घेतली. आपण आता परत हे जेव्हा मुगाचं पीठ केलं आहे ते आपण छान आता परत एकदा भाजून घेणार आहोत तुपावर. त्याआधी मी ड्रायफ्रुट्स थोडेसे मिक्सर जारमध्ये फिरवून घेतले आहेत. तुपामध्ये हे पीठ परत एकदा छान असं खमंग भाजून घ्यायचं. त्यामुळे काय होतं, आपल्या पोटामध्ये तुपाचंही प्रमाण जास्त प्रमाणात जातं आणि मुगामध्ये तर खूपच जास्त ताकद असते. मूग पचायलाही हलके असतात. त्यामुळे मी डाळीचे लाडू न करता छान असे मुगाचेच लाडू बनवले आहेत. मूग छान असे तुपामध्ये मुगाचं पीठ भाजलं होतं. त्यानंतर आपण त्यामध्ये दळलेली साखर घेऊन पुन्हा एकदा थोडंसं परतून घ्यायचं आणि परत एकदा हे मिश्रण आपण जेव्हा ते ड्रायफ्रुट्स लावले होते त्यामध्ये घेऊन परत एकदा फिरवून घ्यायचं. त्यामुळे काय होतं, आपले लाडू वळवण्यासाठी अगदी सहज सोपे जाणार आहेत. बघू शकता तूप एकदम सगळीकडं समप्रमाणात लागलं होतं. परत मिक्सरला फिरवल्यामुळे अगदी पीठही छान असं बारीक दळलं गेलं. आता त्यामध्ये वेलची पूड घेऊया. 1.5 ते 2 चमचे वेलची पूड घेतली होती. हा जो डिंक मी तळला होता तो तसाच घेतला आहे. तुम्ही ह्याची पूडही करून घेऊ शकता. पण असा जर डिंक घेतला, जेव्हा आपण लाडू खाणार असतो तेव्हा ते आपल्या जेव्हा तोंडामध्ये डिंक येतो तेव्हा अगदी क्रंचीपणा आणि छान असा डिंकचा चव असते ती वेगळीच लागते. त्यामुळे डिंक असा तसाच जर ठेवला तर खूपच छान लागतो. लाडू वळण्यासाठी अगदी सहजरित्याने वळले गेले आहेत लाडू, कारण आपण परत एकदा मिक्सरला फिरवल्यामुळे लाडू एकदम सहजरीतीने छान असे वळले गेले आहेत. बघू शकता कशी वाटली हिरव्या मुगाच्या लाडूची रेसिपी. जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. छान कमेंटही करत जावा.